ताई, आज शिंदेच्या शिवसेनेने महापौर शिवसेनेचाच असं बॅनर लावलेलं आहे बांद्र्यामध्ये. मातोश्रीच्या समोरच हे बॅनर लावण्यात आलेलं आहे. एकंदरीतच कालची निवडणूक आयोगासोबतची बैठक आणि त्यानंतर झालेली महाविकास आघाडी आणि इतर सहयोगी पक्षांची पत्रकार परिषद, यानंतर खूप मोठ्या आत्मविश्वासाने हे बॅनर लावण्यात आलेले आहे. दोन गोष्टी याच्यामध्ये नक्कीच दिसत आहेत. एक म्हणजे निवडणूक आयोग ज्या पद्धतीने उत्तर देत आहे ती उत्तरं शिंदे असतील, भाजप असेल, यांना ती एक्सेप्ट आहे आणि अशीच दिली पाहिजे हेच तर सांगणं आहे, हे पक्क आहे. आणि त्यानंतर नियतीने घडवलेलं शिवसेना मातोश्री हे गणित आहे. हे गणित कोणी बदलू नाही शकत. आणि त्याच्या समोरच आणून जर बॅनर लावला असेल तर 100% मातोश्रीच्या शिवसेनेचाच महापौर बसेल. हे तुम्ही नियतीने घडवून आणलंय. महायुतीमध्ये सुद्धा ही रस्सीखेच पाहायला मिळते. तरी शर्यतीत आपणही आहोत असं शिंदे सांगतात, कारण भाजपकडून बैठका सुरू आहेत, मुंबईत सुद्धा बैठका सुरू आहेत. महापौर भाजपचा होईल असं एकंदरीत म्हटलं जातं. निखिल शिंदेचं तेव्हा महायुतीमध्येच एकमत नाही असं एकंदरीत दिसतंय. नाही, मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचं एकंदर जर आम्ही 1982-85 पासूनची जर वाटचाल पाहिली तर ते स्वतःपुरतेच जगतात. त्यांना स्वतःपुरतंच सगळं हवं असतं. हा वापर झाला म्हणजे आम्हाला स्ट्रॉंगली फोडण्यासाठी हा वापर झाला. तो वापर आता कसा होतोय, काय होतोय, तर आपण काळानुरूप बघत आहोत, बघूही. पण मुंबईकर काय म्हणतायत किंवा जिथे जिथे आता महानगरपालिकेच्या वारेमाप पैसे वाटूनही अनेकदा अपयश आलंय त्यांच्याकडे. ते का तुम्हाला लोकसभेत पण दिसलंय. मुंबईत तर एकही आमदार येऊच नाही, एवढी मोठी यंत्रणा मग जास्त करून शिंदेनी वापरली होती भाजपापेक्षा. पण आले ना मुंबईचे आमदार, आम्ही भरपूर हे केले होते, उभे केले होते. पण त्या भरपूरमध्ये जे आता बाहेर येत आहे सगळं, निवडणूक आयोग हा आता भाजप आयोग असं वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे, युद्ध निवडणुकीचं आहे, त्याप्रमाणे आम्ही जिंकू. रईशाही मराठीच्या माध्यमातून एक सर्व्हे करण्यात आलेला आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा किंवा सर्वाधिक जे यश आहे ते कुठेतरी भाजपला पाहायला मिळते. भाजप पहिल्या नंबरवरती, दुसऱ्या नंबरवरती ठाकरेंची शिवसेना पाहायला मिळते. अधिक पसंती मुंबईमध्ये भाजपला दिली जाते असं या सर्वेतून दिसतं. नाही, ठीक आहे, कारण भाजपचा जो याच्यावरती मीडियावर मग सोशल मीडियात धुमाकूळ आहे. आम्ही ऍक्च्युअल जेव्हा निकाल लागेल, कारण भाजपला कायम स्वप्न पडतायत आणि ती त्यांच्या ताकदीने ते पुरी करण्याचे प्रयत्नही करतात. पण बघू आपण, कारण बरंच पुलाखालून पाणी गेलेलं आहे. आम्ही येणारा काळच आता ठरवेल. या सर्वेत असंही दाखवण्यात आलेलं आहे की मनसे आणि ठाकरे एकत्र आल्यामुळे कुठे फायदा हा जास्त होताना दिसत नाहीये. सर्वेमध्ये असं पण दिसलंय, म्हणजे आता तुम्ही सांगताय तसं अजूनही 2 सर्वे आलेत. उलट मनसे, शिवसेना आणि बाकी असे एकत्र आले तर मात्र 70-75% फायदा आहे. महायुतीचे नेते म्हणतात किंवा भाजपचा असं म्हणतात महायुतीचे. दुसरीकडे शिंदे म्हणतात महापौर शिवसेनेचा, तुम्ही म्हणताय महापौर शिवसेनेचा, मनसे म्हणताय महापौर मनसेचा. महापौर पदावरून जे एकत्रित या घटना घडत आहेत, कसं एकत्रित बघताय? नाही, बघा, ह्याच्यामध्ये बघण्यासारखं काही नाही. ह्याच्यामध्ये प्रत्येक जण आपापल्या पक्षाला मोटिवेट करण्यासाठी, त्याच्यातल्या कार्यकर्त्यांना, त्याच्यातल्या असलेल्या पदाधिकाऱ्यांना, त्यामुळे ते ठीक आहे. आजपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच महापौर बसलाय, त्यामुळे तोच बसेल हा आत्मविश्वास आहे. कालच्या एकंदरीत घटनेनंतर महाविकास आघाडीच्या प्रेसनंतर किंवा मनसे, शिवसेना आणि इतर महाविकास आघाडीचे नेते मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर आशिष शेलार म्हणतात
जब सारा विपक्ष एक हो जाए तो समझो राजा ईमानदार है. चांगलं आहे. म्हणजे त्यांना ते चांगलं शिकवलं की स्वतःची पाठ स्वतः थोपटून घ्या. ते म्हणायला सोपं आहे हो. म्हणा जरा असा आईना पण घ्या समोर, मग कळेल. मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे. 17 तारखेला सायंकाळी हा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी राज ठाकरे आणि इतर सेलिब्रिटी त्याचं उद्घाटन करायचं. वेगळी नांदी बघायला मिळते. हो, निश्चितच. ज्याला दीपोत्सवच का म्हणतात, काळोखातून प्रकाशाकडे. म्हणजे काळोख, घट्ट काळोख आज महाराष्ट्रात दिसतोय. वाटेल तशी विधानं चालली आहेत. कोणी कोणाला उठून मारतंय, कोणी कोणाला उठून काही बोलतंय. कशाला पायपोस नाही. घरचे संस्कार घरातच ठेवून निघतात की काय, असा प्रश्न आता प्रत्येकाला पडायला लागलाय. त्यामुळे काळोखातून प्रकाशाकडे वाटचाल आहे. याला जोडून एक प्रश्न घेतो. खरं तर गेल्या वर्षी जो दीपोत्सव करण्यात आला होता त्यावरती शिवसेना ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता. मात्र यंदा ठाकरे गट आणि मनसे एकत्रित या दीपोत्सवामध्ये दिसणार आहे. त्याच्यात काय आहे, आक्षेप असा होता, वेगळ्या ह्यानी होता. झाडं आहेत, झुडपं आहेत, त्यांना कुठे त्रास होऊ नये या पद्धतीचा होता. इतके 37,000 कोटी भ्रष्टाचार झालाय आणि ती व्यक्ती जेलमध्येच जायला पाहिजे. सांगणारी व्यक्ती कोण होती? सामान्य व्यक्ती होती का? ती तर देशाचे पंतप्रधान होते. आणि आठवड्याने काय बघतो, ते महायुतीमध्ये उप मुख्यमंत्री झाले. काय खरं काय खोटं काय समजायचं. दीपोत्सव नवनिर्माणाची नांदी घेऊन येईल असं वाटतं. नाही, मुळामध्ये दीपोत्सव हा सगळ्यांच्या आनंदासाठी असतो. नांदी विजय हा त्या प्रत्येक कार्यकर्ता आणि खऱ्या मार्गाने चालणाऱ्या लोकांसाठी आहे. खोट्या मार्गाने चालणाऱ्यांना काय आहे? काल मुंबईमध्ये परत एकदा मुंबई सेंट्रलला मोठी घटना घडली. फ्रीस्टाईल हाणामारी झालेली पाहायला मिळाली. शिंदेचे समर्थक म्हणजे संचालक मंडळ बँकेच्या बैठकीमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. यामध्ये शिंदेचे संचालक मंडळ होते तर सदावर्तेंच्या संचालक मंडळांनी शिंदेच्या संचालक मंडळाची धुलाई केली. शिंदेच्या मंडळाची धुलाई केली. सदावर्तेंच्या संचालक मंडळांनी हाणामारी केली शिंदेच्या संचालक मंडळाची. म्हणजे धुतलं कोणी कोणाला? दोघांनी एकमेकांना धुतलं. सदावर्तेनी धुतलं, दोघांनी कपडे फाटेपर्यंत ह्यांना धुतलं. अरे बापरे. बस. ताई, काल हर्षवर्धन सपकाळ हे ना बैठकीत उपस्थित होते ना पत्रकार परिषदेला होते. आता त्यांची दिल्लीमध्ये काही बैठक होती, त्या कारणास्तव काँग्रेसचे इतर 2 नेते उपस्थित राहिले. मात्र राज ठाकरेंची महाविकास आघाडीशी असणारी जवळी ही काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण करणारी आहे. काँग्रेसमध्ये 2 मतप्रवाह आहेत आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून, तुमच्या पक्षाकडून सुद्धा काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी बोलण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत सामावून घेण्याकरता हे प्रयत्न आहेत का? काँग्रेसची समजूत नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने अगदी पाठचा पण इतिहास सांगायला पाहिजे. उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी कायम जिथे जिथे महाराष्ट्राचं हिताचं आहे, जिथे जिथे मुंबईच्या हिताचं आहे, तेव्हा काँग्रेसला मदत केलेली आहे. अगदी आज मिलिंद देवरा ज्या पद्धतीने मिरवतायत, त्यांच्या वडिलांना महापौर बनवणारा माझा पक्षाचे पक्षप्रमुख म्हणजे शिवसेना प्रमुख यांनी बनवलं. नाही त्यांची काय ओळख असती. त्यामुळे काँग्रेस बरोबर बोलणं करणं गरजेचं आहे, कारण आपण एकत्र आहोत. त्या आता काँग्रेसच्या जे श्रेष्ठी आहेत, मग दिल्लीच्या असतील, महाराष्ट्राच्या असतील, त्यांनी ह्याचा साधक बाधक विचार केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. महाविकास आघाडीच्या प्रेसमध्ये ज्या देवांग दवे या व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला होता, ऍडिशन आणि डिव्हिजन हा व्यक्ती करतोय, हा भाजपचा पदाधिकारी आहे. भाजपचा पदाधिकारी असल्याचं त्यांनी मान्य केलंय, पण बाकी सर्व पुरावे त्यांनी खंडन केलं. तर त्यांना खोटं बोल, रेटून बोल हे त्यांची हातखंड आहे. त्यामुळे बघू आता काय. कायदा तर बराचसा गुंडाळून ठेवल्यासारखा दिसतोय. त्यामुळे राज ठाकरेंनी जे आरोप केले की खरे आहेत ना ते, खोटे केले का? जर आयोग म्हणत असेल की हे आमच्या हातात नाही, तर टाळं मारणं तर तुमच्या हातात आहे ना. मारा टाळं आणि जा घरी. भाजप आयोग चालवेल, मग बघू.
आता माहुल पंपिंग स्टेशनचा खर्च एकतर 605 कोटींवर गेलाय. मात्र धक्कादायक बाब अशी आहे की या कामाकरता भूसंपादनच अजून झालेलं नाही, मात्र कंत्राट वाटून मोकळे झालेले आहे. मी हेच गेल्या 3 वर्षात सांगते. भूसंपादन करण्यासाठी सगळ्या प्रक्रिया झालेल्या असताना 22ला जे आमचे प्रकल्प होते ते न करण्याचं जो शिंदे साहेबांनी विडा घेतला, अजूनही त्याचं 2 पंपिंग स्टेशन मोठी आहेत, गोवंडी आणि मला वाटतं माहुल. इथे आजही माझा लाडका कॉन्ट्रॅक्टरला देऊन झाले. लाडका कॉन्ट्रॅक्टर पाहिजे तेवढा घेऊन निघूनही गेला. आता हे 2 होणार कसे हा प्रश्न आहे. आणि जे मुंबईचं तुंबईकरण होतंय त्याच्यामध्ये जास्त ते हे लाडके कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे होत आहे.